प्रश्न केला की उत्तर तयार करता आणि पॉलिसी करता बरोबर ना. हा तोपर्यंत आता कसं करायचं हे तोपर्यंत घेऊ द्या मागे इकडे काय काय ठिकाणी 2-2 4-4 अदरवाईज ह्याचं मजबूती कशी आहे बरी आहे. नाही काढता येणार पैसे नाही थोडी आता कळपिरा इथे आपण आज पाहणी केली आहे. काय विषय होता एकत्रित काय सर? कळपिरा डॅम आहे तो 1978ला बांधलेला आहे आणि अतिशय प्राचीन म्हणजे खूप जुनं धरण आहे. परंतु या धरणाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळं जे काही यावर्षी जे काही धरण पूर्ण भरलं होतं आणि त्याचबरोबर त्याच्या पाठीमागच्या बाजूला सायाळ एक पक्षी आहे ज्याला खूप अनुकुचीदार पंख असतात तो सायाळ पक्ष्याने त्या धरणाच्या बॅकसाईडला म्हणजे पिचिंगच्या लेवलला म्हणजे अक्षरशः 200-300 फूट आतपर्यंत होल केले आहेत, त्याला छिद्र पाडले असं म्हणा किंवा त्यांची घरं केली आहेत आणि असे असंख्य त्या ठिकाणी सायाळ पक्ष्यांनी घरं केली. त्यामुळं गावकऱ्यांचं असं माझ्याकडे मागणी होती की ही धरण कधी फुटू शकतं, कारण ते ऑलरेडी तिथं म्हणजे होल असल्यामुळं पाणी एकदा का सुरुवात झाली की ते धरण फुटू शकतं आणि धरण जर फुटलं तर त्याच्या खाली जे काही हजारो एकर शेती आहे ती वाहून जाऊ शकते आणि खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी गावकऱ्यांचा माझ्याकडे सरपंचांचा गावकऱ्यांचा खूप एक पाठपुरावा सुरू होता. त्या अनुषंगानं मी आज अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, जलसंधारण विभागाचे या सगळ्यांना आज फील्डवरती घेऊन आलो. त्यांना ते सगळं दाखवलेलं आहे. या संदर्भात निधीची तरतूद या विभागाला नव्हती ती करण्याबद्दल आणि आदेश आज या ठिकाणी दिलेले आहेत आणि यानंतर त्याच्या व्यवस्थित पुरेसा निधी घेऊन पूर्ण पिचिंग या धरणाची करू. केवळ ह्या धरणाचाच विषय नाही तर आणखी आपल्या मतदारसंघातली जे काही धरणं आहेत, कणक्याचं धरण आहे, ते पाटबंधारेचं आहे, नाही जलसंधारणचं आहे जिल्हा परिषदेचं, दुसरं इकडं देऊळगाव कुंडपाळचं धरणं आहेत. अशी जी काही धरणं जी पाझर तलाव किंवा जलसंधारणाची जिल्हा परिषदेच्या अंतर्गतची जी धरणं आहेत जी दुरुस्तीला आलेली आहेत त्या सगळ्यांची दुरुस्ती करून घेण्याबद्दल, नवीन साईट्स डेव्हलप करण्याबद्दल, असलेले प्रस्तावाचं पाठपुरावा करण्याबद्दलची आज बैठक माझी झाली. त्यामध्ये निर्णय झाला आणि त्याचबरोबर कळपिऱ्याचा धरणाचा विषय झाला, तो मार्गी लागलेला आहे. कसं बघता एकंदरीत? नाही, मी मुळात शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची हाक मला शासनाच्या कोणत्याही आदेशापेक्षा मोठा आदेश वाटतो आणि ती माझी म्हणजे माझा घरच्या माणसांनी मला दिलेला तो आवाज वाटतो आणि तो आवाज ऐकला की मला अस्वस्थ होतं आणि मी ज्याही अवस्थेत असेल ते सगळं सोडून मी शेतकऱ्यांसाठी प्रायोरिटीनं इथं उभा असतो. हा नागेशवाडीला मी उन्हात गेलो आणि त्या नागेशवाडीच्या लोकांनी आग्रह केल्यामुळे मी पुन्हा टेंभुरखेडला गेलो. दोन्ही ठिकाणी भर उन्हात गेल्यामुळे मला ऊन लागलं आणि थोडी तब्येत बिघडली होती. हॉस्पिटलमध्ये मी तपासणी करून आलो. आय एम ओके झाल्याबरोबर आज पुन्हा रस्त्यावरती.